श्लोक 8. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यै याति पार्थानुचिंतयन्. अर्थ, हे पृथुपुत्रा, पृथु म्हणजे कुंती, हा कुंतीचा मुलगा अर्जुन, अभ्यासयोगाचे द्वारे स्थिर झालेल्या चित्ताने ईश्वराचे ध्यान केल्यास साधक दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: अर्जुनाने विचारलेल्या 7व्या प्रश्नाचे उत्तर श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये भगवंतांनी दिलेले आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की केवळ मरणसमयी माणसाने देवाचे नाव उच्चारून त्याला परमगती किंवा मुक्ती मिळत नाही. या श्लोकात अभ्यास योगाचे महत्त्व सांगितले आहे. अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट वारंवार सतत त्याचा प्रयत्न करणे. भगवंताने यासाठी सदा आणि सर्वेषु कालेषु असे 2 शब्द प्रयोग केलेले आहेत. सदा म्हणजे नेहमीच, सर्वेषु कालेषु सर्व वेळी सर्व काळी म्हणजेच आयुष्यभर असा हा अभ्यास सुरू ठेवावा लागतो. यामध्ये खंड पडला तर माणसाला त्या अभ्यासाचे विस्मरण होते. एखादे गाणे, एखादे स्तोत्र किंवा एखादी कोणतीही गोष्ट आपण जर खूप दिवसात केली नाही, त्याचा जर सराव नसेल, तर ती आपण सहजच विसरून जातो. आणि मग आपण म्हणतो, हो अहो मला ते येत होतं, पण मी आता नाही माझ्या लक्षात, मी विसरून गेलो. मात्र सतत प्रयत्नाने कोणतीही असाध्य वाटणारी अशी गोष्ट आपण अगदी सहजच प्राप्त करू शकतो. तर त्याच्याबद्दल असं सांगतात की अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. उपाय म्हणजे सरावाने किंवा सातत्याने जर चालायचा प्रयत्न केला तर अगदी एखादा पांगळा माणूससुद्धा डोंगर चढून जाऊ शकतो. किंवा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. 6व्या अध्यायातही दृढनिश्चयाने अभ्यास करण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. 12व्या अध्यायात सुद्धा अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय असे भगवंतांनी सांगितलेले आहे. या अभ्यासाचे योगाने अनेक अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी माणूस प्राप्त करू शकतो. ज्ञानदेव म्हणतात, येणे काही न निपजे ऐसे नाही. या अभ्यासाने आपल्याला काही प्राप्त होत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. म्हणून त्यासाठी उपाय काय आहे की अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. भगवंत सांगतायत की म्हणून तू अभ्यास करून किंवा सतत वारंवार प्रयत्न करून माझ्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न कर. योग्याला परमेश्वर भावाला प्राप्त करून देतो किंवा आपण तो प्राप्त करून घेऊ शकतो. आपल्या आत्म्याच्या ठिकाणी तो दिव्य परमपुरुषाचा भाव पाहतो. हीच मनुष्याची अंतिम अशी सिद्धी आहे. मनुष्य जन्माचे हेच एक परम ध्येय सुद्धा आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अंतसमय म्हणजे देह सोडण्याची वेळ. अंतकाल म्हणजेच मृत्यू. पण मृत्यूचे पुढील प्रकार सुद्धा लक्षात घ्यायला हवेत. कारण क्षणिक मृत्यू, दैनंदिन मृत्यू म्हणजे निद्रा, अवस्थांतराचा मृत्यू म्हणजे बालपण जाऊन तारुण्य येते आणि तारुण्य गेल्यानंतर माणसाला वृद्धावस्था प्राप्त होते. अज्ञानाचा मृत्यू असतो, म्हणजेच आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली की अज्ञानाचा मृत्यू होतो. द्विज म्हणजे उपनयन संस्काराने हा प्राप्त होतो. देहांतराचा मृत्यू म्हणजेच महामृत्यू. प्रलय, महाप्रलय असे अनेक मृत्यू सांगितलेले आहेत. या प्रत्येक अंतकालाचे वेळी परमेश्वराचेच स्मरण हवे. याचाच अर्थ कोणताही क्षण ईश्वर स्मरणा वाचून वाया जाऊ देऊ नये. निद्रा ही स्थिती अशी आहे की तेव्हा शरीर त्याग नसतो, परंतु निद्रेतही ईश्वर चिंतन होऊ शकते. आपण जर दिवसभर किंवा झोपेच्या वेळी परमेश्वराचे चिंतन केले तर झोपेत सुद्धा ते होऊ शकते. आणि असा अनेक लोकांचा अनुभव सुद्धा आहे. ते सतत परमात्म्याशी जुळून राहिलेले असतात.
आणि ते इतर अन्य विषयांकडे कधीसुद्धा वळत नाहीत. येथे पुरुष म्हणजे प्राणीमात्राचे शरीरात राहून कार्य करणारी शक्ती, जी सर्व विश्वात भरलेली आहे. त्या शक्तीशी मिलन पावणे म्हणजेच मुक्ती. अशा प्रकारे योग्याची अंतकालाची स्थिती, परमेश्वराचा भाव म्हणजे काय, याचे वर्णन चारही श्लोकात भगवंताने केलेले आहे. आणि अर्जुनाच्या या चारही सर्व प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी इथे देऊन पूर्ण केलेली आहेत. आणि आपण पण इथे थांबूया. श्लोक 9. कविं पुराणमनुशासितारणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. अर्थ: सर्वज्ञ, पुरातन, शास्ता, परमाणुहून सुद्धा सूक्ष्म, सर्व कर्मफले विभागून देणारा, अचिंत्य रूप, सूर्यासमान नित्य चैतन्य रूप प्रकाशयुक्त, तसेच अज्ञान अगर त्याचे कार्य ह्यांच्या संबंध रहित अशा परमात्म्याचे जो अंतकाळी स्मरण करतो, तो परमपुरुषा प्रत प्राप्त होतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: या श्लोकात परमात्मा म्हणजे पुरुष कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. ते आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. कवी. कवी हा संस्कृत शब्द आहे. तो अन्य प्राकृत भाषेत म्हणजे हिंदीत, मराठीत वगैरे जसा वापरला जातो की जो कविता करतो, तर तो कवी. परंतु येथे कवी हा शब्द ज्ञानी, सर्वज्ञ अशा अर्थाने योजलेला आहे. कवी शब्दाचा अर्थ ज्ञानी, सर्वज्ञ, बुद्धिमान, चतुर, प्राज्ञ, सुविचारी, प्रशंसनीय, तत्वज्ञानी. कवी म्हणजे काव्य निर्माता, त्रिकालज्ञानी, ब्रह्म, सूर्य असा आहे. क्रांतदर्शी, अतींद्रियार्थदर्शी, जे चर्मचक्षूंना दिसत नाही ते ज्ञानचक्षूंना पाहणारा, असा या कवी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पुराण याचा अर्थ पुराण म्हणजे प्राचीन, पुरातन काळचा, वृद्ध, प्राथमिक असा होतो. पुरा अपि नवम, प्राचीन असूनही हा नवीन असा असतो. परमात्मा हा सुद्धा असाच आहे. तो पुरातन असूनही नवीन आहे, वृद्ध असून तरुण सुद्धा आहे. ज्ञानदेवानी या परमपुरुषाचे वर्णन करताना नवामी पुराणू असे म्हटलेले आहे. या ब्रह्माच्या आरंभापासूनच आहे. अनुशासिता, या विश्वातील सर्व वस्तूंचे तो अनुशासन करतो. जो दिशा दाखवितो, तो यथायोग्य रीतीने राज्यकारभार सुद्धा करतो. अपराध्याला शासन करतो. त्याचे आज्ञेत सर्वजण वागतात. तो अनुशासिता, याचे आज्ञेने सर्व पंचमहाभूते आपापली कार्य करतात. ग्रहगोल, नक्षत्र हे सर्व त्याचेच आज्ञेत असतात. अगदी अणुपरमाणूपासून चंद्र सूर्यापर्यंत सर्वांवर त्याचीच सत्ता चालते. अणो आणि यान, सूक्ष्माहून सूक्ष्म, जितके काही सूक्ष्म आहे, अगदी अणुपरमाणू यांचे आतही याचे वास्तव्य आहे. हा अतिसूक्ष्म व म्हणूनच सर्व व्यापक असाच आहे. सर्वस्य धातार, सर्व जीवांना पृथ्वी, ग्रह, तारे, सूर्य, आकाशगंगा जे जे काही अस्तित्वात आहे त्या सर्वांना हा धारण करणारा असा आहे. त्याचप्रमाणे तो निर्माण करता, पोषण करता, व्यवस्थापक आत्मा परमात्मा सुद्धा आहे. अचिंत्य रूप, तो या सर्वांचा आधार आहे. त्याचे चिंतन करूनही त्याचे खरे रूप आपल्याला समजू शकत नाही, असा तो अचिंतनीय आहे. त्याचे रूप आहे, पण ते मनन करण्यास अत्यंत कठीण आहे, कारण ते अत्यंत महान असल्याने मानवाचे छोटेसे मन त्याचे चिंतन करू शकत नाही. आदित्यवर्ण, सूर्याप्रमाणे तेजस्वी असून तो अंधाराच्या पलीकडे असतो. तो प्रकाशरूप तेजस्वी पदार्थांना
तेजस्विता प्राप्त करून देतो. तमस परस्तात हा प्रकाशरूप असल्याने अंधकारातीत असा आहे. हा अंधार म्हणजे प्रकाशशून्य अवस्था किंवा ज्ञानशून्य अवस्था. या दोन्हीचे पलीकडे तो असतो. येथे तम म्हणजे केवळ अंधकार एवढाच अर्थ नसून तम म्हणजेच अज्ञान, आळस, प्रमाद, शैथिल्य, दोष इत्यादी आहे. तो तमाचे पलीकडे म्हणजे तमाचे हे दोष त्याचे जवळ असत नाहीत. गीतेमध्ये याचे म्हणजे तमाचे स्वरूप पुढील प्रकारे सांगितले आहे. अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, अतिनिद्रा, सुस्ती, अप्रकाश, अप्रवृत्ती, अधपात, अंधश्रद्धा, स्वार्थ, अदातृत्व, शाठ्य, नीचता, खेद, अहंकार, विपरीत ज्ञान असे आहे. म्हणजेच हा तमोगुण आहे. वर सांगितल्याप्रमाणे अवर्णनीय परमात्म्याचे जो सतत स्मरण करत राहतो त्याचे काय होते ते पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत. ते आपण पाहूया. इथे थांबूया. श्लोक 10. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. अर्थ, प्रयाणकाळी म्हणजेच माणसाचे मरणाचे वेळी स्थिर मनाने भक्तियुक्त होऊन आणि योग बलाच्या द्वारे दोन्ही भुवयांमध्ये प्राणाला चांगल्या प्रकारे स्थापन करून स्मरण करतो तो त्या दिव्य पुरुषापर्यंत किंवा जवळ पोहोचतो असे भगवंत सांगत आहेत. विवरण. परमात्म्याशी मिलन होणे ही सहज घडणारी गोष्ट नाही. त्यासाठी मरणसमयी प्रयत्न करावा लागतो. मृत्यूचे वेळी मन निश्चल ठेवायला लागते. पण सहसा कोणाचे तसे होताना आपल्याला दिसत नाही. भक्तियुक्त अंतःकरणाने स्थिर चित्ताने योगबलाने प्राण भुवयांमध्ये आणून तो स्थिर करून परमेश्वराचे ध्यान करून देहाचा त्याग करावा लागतो. ही मरणकालाची सिद्धता आहे. ज्या सिद्ध पुरुषाला प्राण अधीन झाला आहे तोच याप्रमाणे या गोष्टी करू शकतो. एखाद्याने एखादे गाव सोडून निघून जावे इतक्या सहजतेने हा योगी आपला देह सोडून जातो. असा हा योगी त्या दिव्य परमपुरुषाला प्राप्त होतो. मात्र सामान्य माणसाचे असे होताना दिसत नाही. मरणसमयी त्यांचा देह, त्यांच्या क्रिया त्यांचे स्वतःचे अधीनच नसतात. कोणी रोगाने जर्जर परस्वाधीन होतात, तर कोणी अपघातात मरण पावतात. कोणाला मृत्यूच्या कल्पनेचे सुद्धा भय वाटते. आपण इतके आयुष्यभर भक्ती केली, साधना केली, तरी आपल्याला इतक्यात मरण का बरे यावे असे त्याला वाटते. त्यामुळेच त्यांची भक्तीसुद्धा नष्ट होऊन जाते. कोणाचे स्मरणच नष्ट होते. कोणाला हे सर्व सोडून जाण्याचे इतके दुःख असते की तो विचारच करू शकत नाही. एकंदरच मरणसमयी सहसा कोणाची मनस्थिती आणि शारीरिक स्थितीसुद्धा फारशी चांगली नसते. अर्थात या श्लोकावरून मरणसमयी देवाचे स्मरण होणे किती अवघड आहे आणि एखाद्याने जरी नुसते स्मरण केले तरी तुम्हाला मुक्ती मिळेल अशी कल्पना करणे हे अत्यंत चूक आहे. हे पण आपल्याला लक्षात घ्यायला हवे. येथे आणखी एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की योगाचे मार्गाने जाणे सर्वांना शक्य नाही हे खरे आहे. पण सामान्यांनी आयुष्यभर अभ्यास योग केला तरी ते अंतकाली परमेश्वराचे स्मरण करू शकतील. अभ्यास हा माणसाची नेहमीच उन्नती करून देत असतो आणि त्याच योगाने सर्वांचा उद्धारसुद्धा होतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि आपण सर्वांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 11. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. अर्थ,
वेद जाणणारे ज्याला अक्षर म्हणतात. भोग परांग मुख यती ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात. ब्रह्मचारी लोक ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. त्या स्थानाचे वर्णन अत्यंत संक्षेपाने तुला म्हणजे अर्जुनाला मी सांगतो असे भगवंत म्हणत आहेत. विवरण: वेद म्हणजे जे जाणून घ्यायला हवेच असे ज्ञान. विद म्हणजे मिळवणे. वेदविद म्हणजे असे ज्ञान मिळवलेले लोक. असे हे ज्ञानी त्या ब्रह्माला अक्षर म्हणजेच न झिजणारा असे म्हणतात. कारण या ब्रह्माला झीज नाही, ते कधी कमी होत नाही. जसे समुद्राचे पाणी कधीच कमी होत नाही. समुद्र हा ब्रह्माचा एक अगदी छोटासा असा अंश आहे. ब्रह्म सर्वार्थाने अक्षरच आहे. कारण या ब्रह्मातील अगदी अल्प भाग जरी बाजूला काढून ठेवायचा म्हटला तरी तो ठेवायला सुद्धा एका ब्रह्मावाचून दुसरी जागाच नसते. म्हणून तात्विकदृष्ट्या सुद्धा ब्रह्मात कधी काहीही कमी होत नाही असे हे अक्षर आहे. या अक्षर ब्रह्मात जाण्यासाठी यती म्हणजे प्रयत्न करणारे लोक आपल्या भावभावनांवर ताबा मिळवून त्या संपवून टाकतात. सामान्य लोक नेहमीच भावभावनेमध्ये गुंतून पडलेले दिसतात. त्यामुळेच त्रिगुणापलीकडचे ब्रह्म आपल्याला जाणता येत नाही. हे समजण्यासाठी त्रिगुणापलीकडे जायला लागते. त्यासाठी भावनांवर विजय मिळवायला लागतो. त्या संपल्या तरच ब्रह्माचा विचार मनात उद्भवतो आणि त्यानंतर त्यापदी आपल्याला जाता येते. यदिच्छन्तो ब्रह्मचर्ये चरन्ति. ते प्राप्त करण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे पालन करतात. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माला अनुसरून वागणे. ब्रह्माला अनुसरून वर्तन करण्याला ब्रह्म मिळते. ब्रह्मचर्य याचा अर्थ स्त्री पुरुष संबंध टाळणे, विवाह न करणे, संन्यास घेणे असा नाही. तर विवाहित गृहस्थाश्रमी लोकसुद्धा ब्रह्मचर्याचे पालन करू शकतात. याचाच अर्थ ब्रह्माला अनुसरून म्हणजे निसर्ग नियमानुसार तो वागतो. त्यात काय झाले असे काहीही नसते असे म्हणून अनैसर्गिक वर्तन हे लोक करत नाहीत. याचाच अर्थ ब्रह्मचर्याचे पालन. स्वतः भगवान श्रीकृष्ण अनेक पत्नी असताना सुद्धा ब्रह्मचारी होते. तर धर्मराजाला भेटायला आलेले ऋषीमुनी त्याचे क्षेमकुशल विचारताना असे विचारत की धर्मराजा, तू ब्रह्मचर्याचे पालन योग्य रीतीने करतो आहेस ना? आणि तो सत्यवादी धर्मराज सुद्धा हो हो ब्रह्मचर्य मी पाळतो असे उत्तर देत असे. धर्मराज हा विवाहित होता. त्याला एक पुत्र सुद्धा झालेला होता. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य पालन करणाऱ्याला ब्रह्मास्त्र प्राप्त होत असे सांगितले आहे. आचार्य द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा अविवाहित होता. म्हणजे खरे तर तो ब्रह्मचारीच होता. पण आचार्यांनी म्हणजे द्रोणाचार्यांनी त्याला ती विद्या संपूर्णपणे शिकवलेली नव्हती आणि ब्रह्मास्त्राचा उपयोग करण्याची परवानगी सुद्धा दिलेली नव्हती. मात्र ही विद्या त्याने अर्जुनाला अवगत करून दिली होती. म्हणजे ती अर्जुनाला फक्त शिकवली होती. त्याचा योग्य ठिकाणी योग्य वेळी उपयोग करण्याची परवानगी सुद्धा दिलेली होती. तसेच श्रीकृष्णाला पण ब्रह्मास्त्र अवगत होते. म्हणूनच योग्य तऱ्हेने ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याला ब्रह्म प्राप्त होते व ब्रह्माची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे पालन करणारे असतात असे इथे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 12. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनः प्राणमास्थितो योगधारणा. अर्थ: इंद्रियांच्या सर्व द्वाराचे संयमन करून मनाला हृदयाच्या ठिकाणी निरुद्ध करून मस्तकात आपला प्राण नेऊन योगाच्या धारणावस्थेत साधकाने स्थिर व्हावे. विवरण: आपल्या देहात 9 दारे आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड,
मूत्रद्वार, गुदद्वार यातून काही गोष्टी आत जातात किंवा बाहेर जातात, म्हणून त्यांना द्वार असे म्हटलेले आहे किंवा दार असे म्हटलेले आहे. या इंद्रियांना ताब्यात ठेवणे अत्यावश्यक असते, अन्यथा आपणच त्यांचे अधीन होऊन अगदी पराधीन होऊन जातो. यांचेवर ताबा प्राप्त झाला की मग मनावर ताबा ठेवता येतो. मन हे अत्यंत चंचल असतेच, म्हणून त्याला ताब्यात ठेवून हृदयात स्थिर करावे लागते. मनाचे स्थान हृदयात असे मानलेले आहे. कोणतीही गोष्ट स्वतःचे स्थानी लवकर स्थिर होते, म्हणून मनोहृदी निरुध्यच त्याला हृदयात स्थिर करायला सांगितले आहे. आणि तसे एकदा झाले की प्राण मस्तकात आणून ठेवावा. ते प्राणाचे स्थान मानले गेले आहे, त्यामुळे तो तेथे लवकरच स्थिर होतो. अशा प्रकारे इंद्रियांना ताब्यात ठेवणे, मन हृदयात स्थिर करणे व प्राण मस्तकात ठेवणे यालाच योग धारणा असे म्हणतात. आणि याचे सविस्तर सर्व काही वर्णन जे आहे ते 6व्या अध्यायात आणि गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या जास्त करून केलेले आहे. या योगधारणेत स्थिर होऊन पुढील गोष्टी कराव्यात. ज्ञानदेव सांगतात की हातपाय मोडलेला माणूस घर सोडून दुसरीकडे जात नाही, कारण त्याला जाताच येत नाही. त्याप्रमाणे इंद्रिय निग्रहानंतर मन हृदयात स्थिर राहते. जर मन स्थिर झाले तर प्राण मस्तकात स्थिर करण्याचा अभ्यास सहज साध्य होतो. आपल्यासारख्या सामान्य लोकांना ह्या गोष्टी जरा कळणं अवघड आहे, आणि समजा आपल्याला शब्दांचे अर्थ कळले तरी ते आपल्याला आचरणात आणणे अजिबात शक्य आहे असे मला वाटत नाही. पण अभ्यास म्हणून या गोष्टीकडे निश्चितच आपण पाहायला हवे असे मला वाटते. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 13वा. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अर्थ: तेथे ओंकार रूपी एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करीत आणि माझे म्हणजे परमेश्वराचे चिंतन करीत जो साधक देह सोडून जातो तो परमश्रेष्ठ अशा गतीला प्राप्त होतो असे भगवंत सांगत आहे. सर्व वेद ज्या स्थानाचे वर्णन करतात, ज्यासाठी तप केले जाते आणि ब्रह्मचर्याचे पालन केले जाते, ते स्थान सारांश रूपाने इथे सांगितले आहे. ते म्हणजे ओंकार. तो आत्मा अजन्मा, नित्य, शाश्वत आणि पुरातन असा आहे. तो लहानात लहान, मोठ्यात मोठा असा आहे. तो हृदयात निवास करतो. हा अंधकाराच्या पलीकडे सूर्याप्रमाणे तेजस्वी असा आहे. यापेक्षा कोणी छोटा म्हणजे सूक्ष्म नाही किंवा कोणी मोठा सुद्धा नाही असे वर्णन वेदात केलेले आहे. ते ब्रह्म म्हणजे एकच अक्षर आहे. बाकी सर्व गोष्टी क्षर आहेत. ब्रह्म हे एकटेच अक्षर असल्याने त्याचे प्रतीक म्हणून ओम हे एकच अक्षर मानले गेले आहे. याचा उच्चार करीत राहिल्यास ब्रह्माशी एकरूप होणे सोपे जाते. म्हणून ओमचा उच्चार करीत राहावे आणि त्याच वेळी कृष्ण परमात्म्याचे स्मरणसुद्धा करावे. ओमचा उच्चार व कृष्ण परब्रह्माचे स्मरण सुरू असताना जो योगी देह सोडून जातो तो साहजिकच ब्रह्मपदी जातो. यालाच परमगती म्हणजे श्रेष्ठ गती असे म्हटले आहे, जी प्राप्त झाल्यावर पुन्हा जरा मरण येत नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आता प्रयाणकाल किंवा मृत्यूचा समय याचा सुद्धा थोडा विचार आपण लक्षात घ्यायला हवा. जीवनातील प्रत्येक क्षण हा मृत्यूचा क्षण असतो, कारण त्या प्रत्येक क्षणी आपला मृत्यू होत असतो. या देहाची प्रतिक्षणी जी झीज होत असते. प्रत्येक शरीरच दर 7 वर्षात नव्याने तयार होत असते. पहिल्या आयुष्यात म्हणजे लहानपणापासून जरा किशोरावस्था किंवा तारुण्याकडे जाताना माणसाची जी झीज होते, म्हणजेच देहातील परमाणूंचा किंवा पेशींचा जो मृत्यू होत असतो, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याचे संवर्धन होत असते, म्हणजे त्याची वाढ होत असते.
मात्र उतारवयात याचे अगदी उलट होते. पूर्व आयुष्यात देह पुष्ट होतो, तर उतारवयात तो क्षीण होत जातो. असा हा प्रतिक्षणी होणारा मृत्यू आहे. तसेच माणसाला आपले आयुष्य नेमके किती वर्षांचे आहे हे माहीत नसते. म्हणून मरणाचे थोडे दिवस आधी म्हणजे म्हातारपणी मी नामस्मरण करीन असे म्हणणे अगदीच चूक आहे. सर्व संत आणि ज्ञानी लोक असे सांगतात की मरणाचे स्मरण असावे. तुकोबा सांगतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अर्थात हे युद्ध कोणाशी करावे लागेल याचा नेम नसतो. कदाचित ते मृत्यूशी करण्याचा सुद्धा प्रसंग येऊ शकतो आणि त्याला जिंकण्याची शक्यता तर अगदी कमीच असते. म्हणून सतत नामस्मरणाचा सराव केला पाहिजे आणि असे केले तरच मृत्यूसमयी त्याचे स्मरण होऊ शकते. मुखाने नाम आणि कर्माने त्याची पूजाच म्हणजे स्वकर्म तमभ्यज्यम असे केल्यास मृत्यूला जिंकता येऊ शकते. म्हणजेच देहत्यागानंतर एकदा परमगती मिळाली की पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही. स्वाभाविकच मृत्यूही येत नाही. अशा प्रकारे जरा व्याधी मृत्यू यापासून माणसाची निरंतर सुटका होत असते असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया. आत्ता आपण श्लोक 14 आणि 15 यांचा एकत्र अर्थ पाहणार आहोत. श्लोक 14. अनन्यचेताः सततयो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थ, हे पार्थ, जो नेहमी दुसरे काहीही नाही अशी चित्ताची भावना करून माझे म्हणजे ईश्वराचेच स्मरण करतो, त्या नित्ययुक्त योग्याला मी ईश्वर अत्यंत सुलभतेने प्राप्त होतो असे तू समज. श्लोक 15. मामुप्येत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. अर्थ, परमसिद्धी प्राप्त झालेले महात्मे मला म्हणजे ईश्वराला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुःखाचे स्थान अशा अशाश्वत जन्माला कधीही प्राप्त होत नाहीत. विवरण पाहूया. भगवंत अर्जुनाला सांगत आहे की ईश्वर प्राप्तीसाठी आपले संपूर्ण जीवनच भगवंतालाच समर्पित केल्याने त्याचे खरे पूजन होते. यासाठी साधकाने अनन्य चेतः असले पाहिजे. शिवाय ईश्वराचे नित्य किंवा अगदी सतत स्मरण करायला पाहिजे. तो ईश्वराशी नेहमीच युक्त असायला हवा. असा हा साधक महात्मा होतो. तो दुःखकारक पुनर्जन्म घेत नाही आणि त्यालाच परमगती मिळते. अनन्य चेतः, अनन्य म्हणजे दुसरा कोणीही नाही. दुसरा म्हणजे एका ईश्वरा वाचून दुसरा कोणी नाही असा त्याचा निश्चय होतो. ही अनन्य अवस्था चित्ताची अशी अवस्था झाली की तो अनन्य चेतः होतो. असा साधकच ईश्वराचे सतत व नित्य स्मरण करू शकतो. सर्वसाधारण माणसे अन्य चेतस म्हणजे मी इतरांहून निराळा आहे आणि इतर सर्व माझ्याहून वेगळे आहेत अशा प्रकारे स्वतःला वेगळे समजणारी असतात. मानवी जीवनात जे काही विवाद होतात ते या भिन्न मानण्यामुळेच होतात. जर आपल्याला अनन्यचे खरे दर्शन झाले म्हणजे दुसरा कोणी नाही, कोणी भिन्न नाही, एकच एक तत्व या विश्वात भरून राहिलेले आहे. ते वेगळेपणाने कोठेच अस्तित्वात नसते. म्हणजेच वासुदेव सर्वमिती अशी ही प्रचिती येणे. म्हणजेच अनन्य चेतस अवस्था प्राप्त करणे, तोच ईश्वराचे नित्यशः स्मरण करू शकते. ईश्वराचे नित्यस्मरण केल्याने ईश्वर प्राप्त होतो. पण स्मरण करण्यासाठी ईश्वराचे दर्शन सुद्धा आवश्यक असते. दर्शनातून अनुभूती येते व अनुभूतीने स्मरण होते. अनुभूती म्हणजेच ज्ञान होणे. एखाद्या गोष्टीचे दर्शन झाले
की त्याची अनुभूती होऊ शकते. त्या अनुभवाचे स्मरण होते. उदाहरणार्थ, ज्याने आंब्याचे सुंदर रसरशीत असे फळ पाहिले आहे, त्याची सुंदरता, रंग, रसरशीतपणा अनुभवलेला आहे, त्याला त्या फळाची आठवण येईल. ज्याने त्याची मधुर चव चाखलेली आहे, त्याला त्याच्या गोडीचे म्हणजेच मधुरतेचे स्मरण होईल. म्हणजेच स्मरणासाठी ज्ञान किंवा अनुभवासाठी दर्शन आवश्यक असते. म्हणून स्मरण होण्यासाठी सर्वप्रथम आत्म्याचे दर्शन झाले पाहिजे, मग त्याचे वर्णन ऐकले पाहिजे. श्रवणानंतर मनन व चिंतन किंवा स्मरण करण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणूनच ईश्वर सर्व काही आहे याची अनुभूती यायला हवी. तसे झाले नाही तर स्मरण होऊ शकत नाही. सामान्यांचे स्मरणात देवाची मूर्ती असते, म्हणजे सगुणाचे स्मरण होऊ शकते. पण हे स्मरण खरे नाही असे भगवंत सांगत आहेत, कारण ते देहबुद्धीतून झालेले आहे. माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मनन करण्याचे इंद्रिय मन, चिंतन करण्याचे इंद्रिय चित्त आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुद्धी आहे. मात्र या इंद्रियाद्वारे ईश्वराचे ग्रहण करणे शक्य नसते, कारण तो तर या सर्वांपलीकडेच आहे. ईश्वर दर्शन झाल्यानंतर त्याचे नित्य स्मरण करावे, म्हणजेच त्याचे प्रित्यर्थ आपले सर्व जीवन समर्पण करावे. तेच त्याचे नित्य पूजन ठरते. म्हणूनच ईश्वर स्मरण म्हणजेच आत्मसमर्पण, तोच सर्व काही आहे ही अनुभूती आणि मी त्याचाच आहे हा भाव. अशा रीतीने परमेश्वराशी नित्ययुक्त असावे, म्हणजेच तो ईश्वराशी सतत जोडलेला अनन्य चेतहा असतो. अनन्यपणामुळेच भिन्नतेचा भाव मनात शिल्लक राहत नाही. म्हणून हा नित्ययुक्त योगी त्याला ईश्वर प्राप्त होतो. आता आपल्याला सर्वांच्या मनात हा निश्चितच विचार येईल की ईश्वराचे दर्शन होण्यासाठी सुद्धा देवाचं नाव घ्यावंच लागतं ना? तर हो, ते बरोबर आहे. आपल्याला समर्थ रामदासांची हकीकत म्हणजे गोष्ट सर्वांना माहिती आहे की त्यांनी 12 वर्ष सतत भगवंताचे नाव घेतले, 13 कोटीचा जप केला आणि त्यांना रामदर्शन झाले. आणि रामदर्शन झाल्यानंतर त्यांना मी रामाचा आणि राम माझा ही अनुभूती आली आणि त्यानंतरचं त्यांचे सर्व जीवन केवळ ईश्वर कार्यासाठीच त्यांनी समर्पित केलेले होते. म्हणजेच कोणतीही गोष्ट आपल्याला सहज साध्य होत नाही आणि हा संतांचा अनुभव आहे. संतांचा हा अनुभवच आपल्याला भगवंताचे दर्शनसुद्धा घडवून देऊ शकतो. फक्त त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण निश्चितपणे जायला पाहिजे. महात्मा जो वरीलप्रमाणे नित्ययुक्त योगी होऊन ईश्वराजवळ गेला तर तो महात्मा होतो. यापूर्वी तो अल्प आत्मा असतो. ईश्वराचे पूर्णतेशी त्याचे मिलन झाले की तो पूर्णात्मा किंवा महात्मा होतो. मामुपेत्य, माम म्हणजे ईश्वर, उपेत्य म्हणजे त्याचे जवळ असणे, त्यासच परमगती किंवा संसिद्धी प्राप्त होते असे भगवंत सांगत आहेत. संसिद्धी या शब्दात सं अधिक सिद्धी, सम म्हणजे या उपसर्गामुळे आणि परमाम या विशेषणामुळे यापेक्षा दुसरी कोणतीही श्रेष्ठ सिद्धी शिल्लक राहत नाही असे सांगितले जाते. कारण जीव हा भगवंताचा अंश आहे. तो संपूर्णपणे जेव्हा भगवंताला समर्पित होतो तेव्हा कोणतीही सिद्धी त्याला प्राप्त करायची शिल्लकच राहत नाही. त्याहून दुसरे काहीच श्रेष्ठ असत नाही. त्याला स्वतःची कोणतीच स्थिती नसते. ही मानवी जीवनातील उन्नतीची एक अंतिम अवस्था मानली जाते. ही अवस्था ज्याला प्राप्त होते त्याला अस्थिर आणि दुःखमय असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. अर्थातच तो जन्ममरणाचे फेऱ्यातून मुक्त होतो आणि तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येयसुद्धा आहे. जोपर्यंत हा अल्पात्मा आहे तोपर्यंत याची दृष्टी भेदभावाने युक्त असते. म्हणजेच
तो आणि मी किंवा मी आणि इतर वेगळे आहोत, या प्रकारचे द्वंद्व त्याच्या मनात सततच असते. तो द्वंद्वमुक्त झालेला नसल्यामुळेच त्याला पुनर्जन्मसुद्धा घ्यावा लागतो. ज्यावेळी त्याचे चित्तातून अन्यचा म्हणजे दुसरेपणाचा भाव नष्ट होतो, त्यावेळी अनन्यचेतः व महात्मा होऊन जन्ममरणाचे कष्ट त्याला सोसावे लागत नाहीत. भगवंतांनी असा हा सगळा उपदेश जो आहे हा अर्जुनाला केलेला आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 16. आब्रह्मभुवनल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुप्येत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्थ, हे अर्जुना, ब्रह्मलोकापासून जितके लोक आहेत तेथून पुन्हा परतावे लागते. हे पार्था, आपण माझ्या म्हणजे ईश्वराजवळ आल्यानंतर मात्र पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. विवरण: परमात्म्याचे परमधामाव्यतिरिक्त जे सर्व देवलोक आहेत ते सर्व भोगभूमी आहेत. या सर्वांमध्ये ब्रह्मलोकाला सर्वश्रेष्ठ मानले जाते. भूलोक, देवलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक इत्यादी ह्या लोकांची अशी नावे आहेत. मात्र ब्रह्मलोकापेक्षा भगवत प्राप्त तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषाचे सुख अनंत पटीने जास्त आहे. पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत मिळणारे सुख सीमित, परिवर्तनीय आणि विनाशी असते. मात्र भगवत प्राप्तीचे सुख अनंत, अपार, अगाध, अविनाशी असे आहे. म्हणूनच भगवंताचे परमधाम हे सर्वश्रेष्ठ आहे. पुनरावर्तिनः या पदाचा एक अर्थ असाही आहे की प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, म्हणून ते नित्य आहेत. ते पुन्हा त्या नित्य तत्वाला प्राप्त करून घेत नाहीत. तोपर्यंत ते कितीही श्रेष्ठ लोकात गेले तरी त्यांना तेथून परत यावेच लागते. ते पुनर्जन्माला प्राप्त होतात. यामध्ये ब्रह्मलोकाचा सुद्धा समावेश आहे. मात्र ब्रह्मपदाला प्राप्त झालेले जीव या संसारात परत येत नाहीत, कारण हा जीव परमात्म्याचा अंश आहे आणि परमेश्वराचे परमधाम हेच त्याचे वास्तविक म्हणजे खरे घर आहे. स्वतःचे घरातून स्वतःला बाहेर पडण्याची गरज नसते. जसे काही ध्रुव बाळाने ज्या जागेवर मला कोणीही उठ म्हणणार नाही अशी जागा तू मला दे अशी भगवंताकडे मागणी केली होती. अगदी तसेच एकदा परमधाम प्राप्त झाले की तेथून आपल्याला कोठेच जावे लागत नाही. यासाठी साधकाने स्वर्गादी भोगांची इच्छासुद्धा करू नये असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. साधकाने अगदी अनन्य होऊन भगवंताचेच भावे. ब्रह्मलोकाचा पुढील प्रमाणे एक विचार डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी सांगितलेला आहे, तो आपण पाहूया. आपल्या शरीरात म्हणजे स्थूल देहात मन, बुद्धी इत्यादी सूक्ष्म गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे बाह्यसृष्टीतही सूक्ष्म सृष्टी आहे. उत्तरोत्तर सूक्ष्म होत जाणाऱ्या सृष्टीला प्राचीन पारिभाषिक शब्द स्वर्ग असा आहे. असे 7 प्रकारचे स्वर्ग सांगितलेले आहेत आणि ते खालीलप्रमाणे आहेत. 1. भूः म्हणजे पृथ्वी लोक, सघन पदार्थ किंवा जड पदार्थांनी युक्त. 2. भुवाः आपलोक म्हणजे पाणी. 3. स्वाहा सु अधिक वह, वाफ अधिक विरल अवस्था. 4. महः महत वायुरूप, त्याहून अधिक अशी सूक्ष्म अवस्था. जनः जन म्हणजे निर्मिती, प्राणवायू. 6. तपः तप म्हणजे तापणे, वायूचा प्रस्फोट. आणि 7. सत्यम सत्यरूप, वस्तूचे सत्य स्वरूप. कोणत्याही वस्तूचे अधिकाधिक विभाजन केल्यास त्याला अणुरूप येते. अणुचे विभाजन प्रचंड ऊर्जा निर्माण करते. तो तपोलोक. वैज्ञानिकांनी अणुविभाजनापर्यंत संशोधन केलेले आहे. मात्र सत्यलोक म्हणजे वस्तूचे मूळ स्वरूप अजून दिसलेले नाही. पौराणिक कल्पनेप्रमाणे हा सत्यलोक ब्रह्मदेवाचा आहे.
वरील श्लोकात आब्रह्म भुवन लोकाहा असे सांगितले आहे. म्हणजेच ब्रह्मलोकापासून भूलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, म्हणजे ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. सूक्ष्मातून जडाचे अवतरण होते. ब्रह्मलोक झाला तरी तो वस्तूची अतिविरल अवस्था आहे, म्हणजेच तेथे थोडेसे का होईना जडत्व आहे. मात्र ब्रह्म हे सूक्ष्म आहे, म्हणून तेथून परत यावे लागते. असा हा सर्व 7 लोकांचा किंवा 7 स्वर्गांचा विवरण आपल्याला डॉक्टर कुलकर्णींनी सांगितलेले आहे. आपण इथे थांबूया.